माझं सौभाग्य भाग 24. तिच्या स्वप्नानुसार विक्रांत तिच्याशी लग्नगाठ बांधतो, कधीही न सोडण्यासाठी. तिला हनीमून बद्दल सांगतो. अहो, आपण कुठे जाणार आहोत? मी कुठेही नाही. तुला आहे ना माझ्यावर विश्वास? मग झालं तर? हो, मला तुमच्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. ठीक आहे, मी भरलीय तशी तुझी बॅग, पण तूही बघ अजून काही हवंय का? तुम्ही भरलीत? ओ, म्हणून मला प्राजूकडे पाठवलं होतं का? हुशार आहेस की. चल, रात्रीची फ्लाईट आहे, आवर. आणि हो, मी आईबाबांची परवानगी घेतलीये. हे तुझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, तरी मी जाऊन येते आईबाबांकडे. तू ना मधू कधी सुधारणार नाहीस. अहो, बरं, त्याआधी मला हेल्प करा ना हे काढायला. नेकलेसचं हुक तिला निघत नव्हतं. त्याला तर मी केव्हाही तयार आहे बच्चा. अहो, तुम्ही ना खूप चावट बनलायत. हो ना, चल मागे वळ, नेकलेस काढतो. हा, अगं म्हणजे हुक काढतो. ठीक आहे, झालं. जा आता तुम्ही बाहेर, मी चेंज करून येते. मधू, तुला ना मी बघून घे. ती चेंज करून बाहेर येते. आईबाबांना भेटून त्यांची परत परवानगी मागते. सगळं आवरून ते दोघं एअरपोर्टवर येतात. नील आणि आशू दोघांना सोडायला येतात. नील तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि विक्रांतला तिची नीट काळजी घे अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग देतो. आशू पण त्या दोघांना हॅपी जर्नी म्हणून विश करतो. सोबत मधुराला नीट सांभाळायला पण सांगतो. तिच्याशी इतकं भांडण करतोस, मग तरी तिची काळजी का? विक्रांत म्हणतो. अरे भांडण ठीक आहे, पण हिची तुझ्या बच्चाची सवय झाली ना. ही नसली, गप्प बसली की करमत नाही. म्हणून ओय मधुरा, लवकर ये. आणि येताना मला पण एखादी मुलगी आण की. तुमचं तर 2दा लग्न झालंय, माझं एकदा तरी होऊ दे. आशू म्हणतो. तिघं मिळून एक ग्रुप हग करतात आणि त्यात मधुराला पण घेतात. फ्लाईट अनाऊन्स होते तेव्हा मधुराला समजतं की ते बालीला चाललेत, तिच्या ड्रीम डेस्टिनेशनला. विक्रांत तिचा हात धरून तिला घेऊन जातो. आधी कधीच प्लेनमध्ये न बसल्यामुळे ती घाबरली होती. विक्रांत तिची सगळी हेल्प करत होता, अगदी बेल्ट लावण्यापासून. टेक ऑफला ती खूप घाबरली होती. विक्रांत सकाळपासूनच्या सगळ्या गोष्टी सांगून तिचं मन डायव्हर्ट करत होता. बच्चा, तुला सगळं आवडलं ना? माझं सरप्राईज? हो, खूप आवडलं. ती घाबरतच बोलत असते. मला नको प्लेनमध्ये, भीती वाटतेय विक्रांत, प्लीज. तू माझ्याकडे बघ. तुला माहितीये मी या दिवसाची केव्हापासून वाट पाहत होतो. तू माझी व्हावीस असं खूप दिवसांपासून मला वाटत होतं. तुला आज नवरीच्या वेशात पाहून माझं तर हृदय जोर जोरात धडकत होतं. असं वाटत होतं की सगळ्यांसमोर तुला मिठीत घ्यावं, पण खूप कंट्रोल केलं मी. तसं तर मी कोणाला घाबरत नाही, पण मग तू उगाच चिडली असतीस ना, म्हणून गप्प बसलो. विक्रांत, तुम्ही खरंच असं काही कराल असं वाटलं नव्हतं मला. खरं तर मला काल रात्री तुमचा खूप राग आला होता. मला विश पण नाही केलं तुम्ही, आणि मी कॉल केला तर उचलला नाही. असं वाटलं की येऊन खूप राग काढावा तुमच्यावर. मग काढ ना. नको. आज इतकं मोठं गिफ्ट दिलंय तुम्ही मला, आता का रागावू मी? हॅपी अॅनिव्हर्सरी माय डिअर हजबंड. हॅपी अॅनिव्हर्सरी माय लव्ह. विक्रांत, आता हे प्लेन हालत नाहीये. हो, आता वर आलो ना आपण. ते बघ बाहेर विंडोमधून. वाव, इट्स अमेझिंग विक्रांत, इट्स सो ब्युटिफुल. तुझ्यापेक्षाही कमीच आहे, तो तिच्या कानात म्हणतो. काय हो, खूप भारी दिसतीये ना सिटी इथून. तू प्राजूला खूप त्रास दिलास ना आज? हो, आधीच तुम्ही मला विश केलं नाहीत आणि त्यात ती मला मेकअप कर म्हणून मागे लागली होती. मग ती रागावली की मी लगेच आवरलं. मी उगाच नाही तुला बच्चा म्हणत, तू आहेसच माझा बच्चा. कधी कधी ना लहान मुलांपेक्षा जास्त हट्टीपणा करतेस. मला वाटलं होतं तुला समजलं असेल, पण खरंच लहान आहेस तू मधुरा. माय सुपर क्यूट बच्चा. तो तिचं नाक ओढत म्हणतो. काय हो, नाही आलं माझ्या लक्षात. बोलता बोलता ती दिवसभराच्या धावपळीमुळे त्याच्या खांद्यावरच डोकं ठेवून झोपली होती. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून तोही सुखावला होता. काही वेळाने तो पण झोपी गेला. 9-10 तासांचा प्रवास करून ते दोघंही दमले होते. विक्रांतने दोघांसाठी स्पेशल वुडन हाऊस बुक केलं होतं. तिथे गेल्यावर तिथला नजारा पाहूनच दोघांचाही थकवा दूर झाला होता. फ्रेश होऊन त्यांनी थोडं खाऊन घेतलं. घरी कॉल करून पोहोचलो म्हणून सांगितलं. बाकी सगळ्यांना ग्रुप मेसेज पण केला. दुपारी थोडं फिरायला बाहेर जायचा प्लॅन बनवला.
म्हणजे विकीने सगळं ऑलरेडी ठरवलं होतं. मधुराने 3/4 जीन्स आणि टॉप घातला होता. गळ्यात तिचं डायमंडचं मंगळसूत्र, हातात वॉच, केस थोडे बांधून मोकळे सोडले होते. एका हातात ब्रेसलेट. त्याच्यासमोर 3/4 घालायला ती थोडी लाजत होती, पण त्याने तिला समजावलं. थोडं कम्फर्टेबल फील करवलं तेव्हा ती रिलॅक्स झाली. विकीने तिला मॅच होईल असा टी शर्ट आणि जीन्स घातली होती. सोबत जॅकेट पण घेतलं. ते आधी बाहेर साईट सीन बघायला उलूवालूला गेले. त्यानंतर कँगूला जाऊन सनसेट एन्जॉय केला आणि त्यांच्या वुडन हाऊसला परत आले. थोडं खाऊन मधुरा बाहेर पाण्यात पाय टाकून बसली होती. मनात त्यांच्या पहिल्या रात्रीसाठी थोडी भीती होती. विक्रांतही तिला काही वेळाने जॉईन झाला. दोघं जण बराच वेळ बोलत होते. जसजशी रात्र होत होती तिचं हृदय जोरजोरात धडकत होतं. होकार तर तिने दिला होता, पण भीती वाटत होती. मनाची घालमेल होत होती. विक्रांत तिच्याजवळ एक बॉक्स ठेवून निघून गेला. सोबत एक नोटही होती. डिअर मधुरा, मला माहिती आहे तुझ्या मनात भीती आहे आणि ते साहजिक आहे. मी फोर्स नाही करणार. तुला अजून वेळ द्यायला मी तयार आहे. तू जर खरंच मनाने तयार असशील तरच हे घालून ये. नाही जरी घातलंस तरी मी नाराज नाही होणार. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि नेहमी करत राहीन. तुझा विक्रांत. ती उघडून बघते तर त्यात एक सुंदर असा लाईट ब्लू कलरचा डीप नेक वनपीस होता. मनाची पूर्ण तयारी करून ती आवरायला जाते. वनपीस घालून, केस मोकळे सोडून, मंगळसूत्र, परफ्यूम, कानात स्टड, हातात ब्रेसलेट, डोळ्यात काजळ आणि ओठांवर पिंक लिपस्टिक. विक्रांत तिची रूममध्ये वाट पाहत होता. एक मन म्हणत होतं की ती येईल आणि दुसरं मन म्हणत होतं की तिला अजून वेळ द्यायला हवा. मनातच द्वंद्व सुरू होतं. तशी त्यालाही थोडी भीती होतीच की. काही झालं तरी तिला दुखवायचं नव्हतं त्याला. तिला तिच्या मर्जीने मिळवायचं होतं. तिच्यासारखीच त्याच्याही मनात घालमेल होत होती. सॉफ्ट लाईट, सगळीकडे छोट्या छोट्या कॅन्डल्स, फुलांनी सजवलेला बेड आणि मंद अत्तराचा सुवास. विक्रांतने ऑफ व्हाईट कलरची पॅन्ट, त्यावर नुसता फेंट ब्लू शर्ट घातला होता. वरची 2 बटणं उघडी होती. खिडकीतून बाहेर बघत उभा होता तो. मधुरा आत येऊन त्याला शोधू लागली. पुढचा नजारा पाहून तिच्या ओठांवर हलकेच हसू आलं. आवाज झाला तसा विक्रांत पलटला. ती त्याचा दिलेला ड्रेस घालून आली होती. यातच सगळं आलं होतं. दोघंही अवघडले होते. रोज कित्येक वेळ बोलणारे आज गप्पच होते. विक्रांत तिला पापणी न लावता बघत होता. कित्येकदा त्याने तिला साडीमध्ये किंवा ट्रेडिशनल कपड्यातच बघितलं होतं. या आउटफिटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. शेवटी त्यानेच बोलायला सुरुवात केली आणि तिला डान्ससाठी विचारलं. सॉफ्ट म्युझिक लावून तो तिच्यासोबत डान्स करू लागला. नाचता नाचता तिने तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. त्याचंही हृदय तिच्यासारखं जोरात धावत होतं. बराच वेळ ते तसेच एकमेकांच्या सहवासात होते. विक्रांतने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला उचलून बेडवर आणलं. तिने डोळे बंद करून घेतले. त्याची कॉलर घट्ट हातात पकडली. ते हळू सोडवून त्याने तिच्या हातावर आपले ओठ टेकवले. त्याच्या स्पर्शाने ती मोहरून गेली. तिच्या अंगावर शहारी येऊ लागले. तो हळूहळू तिला गालावर, मानेवर किस करू लागला. तिचं अंग थरथरत होतं. ओठ थरथरत होते. त्याने तिच्या ओठावर त्याच्या ओठांची मोहर उमटवली. खूप वेळ तो किस करत होता. तिचं थरथरणं आता कमी झालं होतं. हळूहळू तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. काही वेळाने कपड्यांचा अडसर दूर करून दोघंही एकमेकांत विलीन झाले. यावेळीही मधुराच्या डोळ्यात पाणी होतं, पण जबरदस्तीचं नाही, सुखाचं. आज तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. त्याचा सहवास, त्याचा स्पर्श तिला हवा हवासा होता. बऱ्याच वेळाने दोघं वेगळे झाले. विक्रांतच्या छातीवर डोकं ठेवून ती झोपली होती. तो एका हाताने तिच्या केसांशी खेळत होता आणि एक हात तिच्या बोटात गुंफला होता. मधुरा. विक्रांत, नको ना प्रश्न प्लीज. मला आता काहीच नाही बोलायचंय. फक्त आणि फक्त तुमचा सहवास हवाय. ठीक आहे बच्चा. तो तसाच तिला जवळ घेऊन झोपून गेला आणि तीही तशीच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दोघं खूप वेळ झोपले होते. विक्रांतला पहिल्यांदा जाग आली. मधुरा शांतपणे त्याच्या शोल्डरवर झोपली होती. इतक्या महिन्यांचा दुरावा आता संपला होता. तिची निरागसता, सोज्वळपणा त्याला खूप आवडायचा. तो जितका आततायी होता तितकीच ती सहनशील, संयमी होती. त्याच्या रागाला ती एकटीच होती जी खूप पेशंटली हँडल करायची. खूप काही सहन केलं होतं तिने.
भूतकाळातल्या सगळ्या वाईट आठवणी त्याने त्याच्या प्रेमाने तिच्या मनातून पुसून टाकल्या होत्या. इतकं प्रेम दिलं होतं की तिचा दिवस सुरू व्हायचा विक्रांतनी आणि संपायचा पण विक्रांतवर. त्याच्याशिवाय कोणालाही तिच्या मनात एंट्री नव्हती. पूर्ण गॅरंटी होती तिला की विक्रांत तिची साथ कधीच सोडणार नाही. कधीही आयुष्याच्या वळणावर तिला एकटं सोडणार नाही. काहीही झालं तरी तिथे विक्रांत नक्कीच असेल. तिला तसाच बघत बसला होता तो. काही क्षणांनी तिला जाग आली. त्याने तिला अजून जवळ घेऊन तिच्या डोक्यावर किस केलं आणि तिला गुड मॉर्निंग विश केलं. झाली झोप? तिचे केस नीट करतच तो तिला विचारत होता. हो, खूप छान झाली. मला आज खूप रिलॅक्स वाटतंय विक्रांत. मला पण. बच्चा, बघू तुझी मेहंदी. काल नीट बघितलीच नाही. हे बघा. आणि तुमचं नाव कुठे सांगा? थांबा सांगतो. इथे. नाही, इथे. नाही यार, कुठे? हे बघा, इथे, मधुराच्या शेजारी. हां, बरोबर. तुझी मेहंदी तर खूपच रंगली आहे बच्चा. हो, माझ्या नवऱ्याचं तितकं प्रेम आहे ना माझ्यावर. हां, आता फक्त एकच गोष्ट आहे जी मला आवडत नाही. कोणती बच्चा? ही बियर्ड टोचते मला. हो का? थांब, काढूनच टाकतो. नको, यात तुम्ही खूप हँडसम दिसता. माझ्याच सगळ्या फ्रेंड्स म्हणतात जीजू खूप कडक दिसतात या बियर्ड लुकमध्ये. पण काय करणार, माझ्या बायकोला त्रास देतेय तर आय विल मॅनेज. पण तुम्हीही नाही काढायची, नाहीतर मी बोलणार नाही. मी पाहिले तुमचे आधीचे फोटोज. चंपू दिसता तुम्ही. मी आणि चंपू? दाखवतोस तुला आता. तो अजूनच तिच्या गालावर गाल घासून तिला त्रास देत होता.